शेतात पडलेला हा सडलेल्या टोमॅटोचा खच पाहून शैक्षणिक जीवनातल्या लाल चिखल या धड्याची आठवण झाली नाही तरच नवल। टोमॅटोचा हा लाल चिखल झालाय लातूरच्या नागोबावाडीतल्या विनोद चामे या शेतकऱ्याच्या शेतात। 2 एकर शेतात त्यांनी टोमॅटोची लागवड केली। पाणी कमी असल्यानं 50,000 रुपये खर्च करून ठिबकद्वारे त्यांनी टोमॅटोला पाणी दिलं। मात्र उन्हाची तीव्रता वाढताच त्यांच्या शेतातला बोर आटला। त्यामुळे पाण्याअभावी टोमॅटो पीक करपू लागलं। बाजारात टोमॅटोचा भावही 2 रुपये किलो पर्यंत गडगडला। त्यामुळे दुष्काळात टोमॅटो पासून नफा मिळवण्याच्या विनोद यांच्या आशा धुळीस मिळाल्या। त्यात 2 एकर टमाट्याला मी 1 लाख रुपये खर्च केला होता। ठिबकला 50,000 गेले आणि इतर तारा दोरी आणि बांधणीसाठी वेळ लागतात, पुन्हा मजुरी, असं टोटल जवळपास 1 लाखाच्या जवळपास खर्च आलेला आहे। आणि पुन्हा त्या वाचून पुन्हा आणखीन भाव लागला नाही टमाट्याला। भाव लागला नसल्यामुळे पाणी बी कमी झालं, भाव बी लागला आणि वाळून गेली, सगळं नुकसान झालं। कोपलेला निसर्ग, सडलेला टोमॅटोचा खच आणि गडगडलेला भाव यामुळे पुढे काय अशी चिंता त्यांना सतावते। बंद पडल्यामुळे हे टमाटे सगळे वाळून गेले। मी जनावर सोडलो ह्याच्यामध्ये, खाण्यासाठी जनावर सोडले, पाणी नसल्यामुळं वाळून गेलं। मग त्यानंतर शासन सुद्धा काही नुकसान भरपाई दिलं नाही शासनानं। गेल्या वर्षी गारपिटीनं तसं मारलं आणि यावर्षी पण असं झालं। शेतकऱ्यानं कसं करायचं सांगा ना, जगायचं का मरायचं शेतकऱ्यानं? निसर्गानं रडवलं, आता मायबाप सरकार तरी मदतीचा हात देणार का, असा प्रश्न विनोद चामे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना पडलाय। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।